नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। थंबनेल तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे की आपल्याला सायन्समध्ये जास्त मार्क मिळत नाहीयेत आणि मार्क आपले कमी होण्याचं कारण म्हणजे आहे सायन्स हा विषय आणि गणित आपल्याला वेळेअभावी सोडवता येत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला मार्क जे आहेत हे मार्क फार कमी मिळतात। 40-45 मध्ये आपण अडकतो आणि मग कुठलीच प्रिलियम्स आपल्याला क्रॅक करता येत नाही आणि त्यासाठी म्हणून सायन्स हा जो विषय आहे तर या सायन्स या विषयामध्ये किती कमीत कमी मार्क सगळ्यांनाच मिळतात आणि किती मार्क आपल्याला याच्यामध्ये मिळायला पाहिजेत तर याच्यावरती काय सोल्युशन असायला पाहिजे याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। ही आपली कंबाईन पीवायक्यू एनालिसिसची बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण आयोगाच्या 18 प्रश्नपत्रिका जे आहेत प्री आणि मेन्स अशा दोन्हीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा दोन्हीच्या आपण याच्यामध्ये याचं डिटेल एनालिसिस केलेलं आहे। याच्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत तर ते त्याची सिरीज आपल्या YouTube चॅनलवरती आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। ठीक आहे, त्यासाठी आता आपण जो आपला आजचा विषय आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूया की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले कंबाईन चा जो पेपर आहे, कंबाईनचा जो आपला पेपर आहे या कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला सायन्सचे किती प्रश्न यायला पाहिजेत आणि आपल्याला किती प्रश्न येतात। तर आपल्याला मिनिमम याच्यातले एकच मिनिट आपण एक पेपर ओपन करून घेऊया। सो हा आपण 2023 चा पेपर घेतलेला आहे। या 2023 च्या पेपरमध्ये किती प्रश्न आपल्याला येत आहेत हे आपण बघूया, जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या बेसवरती, आणि किती आपल्याला याच्यात जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आणि मग त्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत। आपण हा 2023 कंबाईन गट ब चा पेपर आहे पूर्व परीक्षेचा। एकच मिनिट आपण सायन्सच्या प्रश्नांकडे जाऊया आणि सायन्सच्या प्रश्नांमध्ये किती प्रश्न मला येत आहेत, जो अभ्यास मी केलाय त्याच्यावर मला किती प्रश्न सोडवता येतात याच्याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत आणि याच्यावरचं सोल्युशन काय आणि डेफिनेटली सोल्युशन काय याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत। जसा तुम्हाला थंबनेल आपण दिलेला आहे की सायन्स मध्ये तुम्हाला 12+ मार्क कसे घेता येतील आणि ते शुअर शॉट कसे घेता येतील याबद्दल आज इथे आपण बोलणार आहोत। ठीक आहे, आता याच्यातले हा इथे पेपर आहे, या पेपर मधले किती प्रश्न आहेत जे मला माहिती आहे, जो अभ्यास मी केलेला आहे त्या अभ्यासातून मला ते येत आहेत। ठीक आहे, हा प्रश्न मला येत नाही, हा एक मला सोडवता येऊ शकतो प्रश्न 1। त्यानंतर हा प्रश्न जर मी पीवायक्यू चा संपूर्ण एनालिसिस केला असेल तर हा दुसरा प्रश्न मला सोडवता येतो। त्यानंतर हा प्रश्न मला येत नाही, हा सुद्धा येत नाही, हा पण येत नाही, हा एक तिसरा प्रश्न मला सोडवता येणार आहे। त्यानंतर हा चौथा प्रश्न मला सोडवता येणार आहे, हा प्रश्न तर कॅन्सल झाला। हा पाचवा प्रश्न, एक मिनिट मी पेन वेगळा घेते, हा एक पाचवा प्रश्न आहे जो मला सोडवता येतो। हा एक सहावा प्रश्न आहे जो मला सोडवता येतो। त्यानंतर हा एक सातवा प्रश्न आहे जो मला सोडवता येतोय, मला म्हणजे आपल्या सगळ्यांना। सो टोटल असे आपण बघितले 65 पासून 80 पर्यंत, ज्याच्यात मला 7 प्रश्न सोडवता येतात। आतापर्यंतचे जेवढे काही रेफरन्स बुक आहेत त्या सगळ्यांचा मी अभ्यास केलाय। त्यानंतर 8वी ते 10वी चे जे काही स्टेट बोर्ड आपण वाचायला हवेत ते सगळे मी वाचून झालेले आहेत। सो मला 7 प्रश्न या 15 पैकी सोडवता येत आहेत। मग आपण काय म्हणालो की मला तर 12+ मार्क मिळायला पाहिजेत किंवा 12 तर मला मिळायलाच हवेत, मग मला कसं त्या 12 मार्कांपर्यंत जाता येईल या संदर्भात आज आपण इथे बोलणार आहोत। ठीक आहे, याच्यामध्ये हा एक प्रश्न जो 11वी आणि 12वीचा एनसीईआरटी जे आहे तो कव्हर करतो, एक प्रश्न। त्यानंतर हा एक दुसरा प्रश्न 2, त्यानंतर 2, 3, 4, 5 हा त्याच्यात आपण घेतलेलाच होता आणि हा म्हणजे 5 घ्या, 5च घ्या, 6 झाले, 6 किंवा 5 घ्या। तर मला किती आले होते प्रश्न, मला प्रश्न आलेले होते 7 प्रश्न आणि वरचे मी किती एक्स्ट्रा घेतलेले आहेत 6 प्रश्न, असे मिळून मला टोटल 13 प्रश्न करता येतात। मग हे 7 प्रश्न जे होते हे सगळ्यांनाच येणार आहेत, ज्याला कोणाला या 6 मधले 5 जरी प्रश्न 4 जरी प्रश्न सॉल्व करता आले तो 100% प्रिलियम्स पास होणार आहे। कारण बाकी सगळे मार्क पॉलिटी, भूगोल, इतिहास हे सगळे मार्क, इकॉनॉमिक्स सगळ्यांना सेमच मिळणार आहेत। सेमच म्हणजे काय, जेवढं आपण वाचलेलं आहे, जेवढं तुम्ही वाचलंय तेवढंच प्रत्येकाने वाचलंय, मग त्यामुळे ते मार्क प्रत्येकालाच मिळणार आहेत। मग हे जे एक्स्ट्राचे मार्क आहेत हे एक्स्ट्राचे मार्क आपल्याला कव्हर करता येतात 11वी आणि 12वीचं जे पुस्तक आहे, एनसीईआरटीचं पुस्तक असेल, स्टेट बोर्डचं पुस्तक असेल, तर याच्यातून आपल्याला हे मार्क कव्हर करता येतात। आता हे कसे कव्हर करता येतात त्यासाठी म्हणून आपण आता ही जी संपूर्ण स्ट्रॅटेजी आखलेली आहे तर त्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया आपण आणि बघूया
की आपल्याला ते पुढचे मार्क कसे मिळवता येणार आहेत. बघा, कोणते प्रश्न आहेत जे माझे इथून कव्हर होतात आणि कोणते प्रश्न आहेत जे माझे इथून कव्हर होत नाही. बघा, तेच प्रश्न मी घेतले तिथे. हा प्रश्न आहे कंबाईन प्रिलियम्स 2023चा, ज्याच्यामध्ये तुम्हाला किटोफेरल्स हा गट आणि शैवाळांचं वर्गीकरण जे आहे हे विचारलेलं आहे, जे आपण आपल्या पुस्तकांमध्ये वाचलेलं नाही. मग मला यांच्याबद्दलचं वर्गीकरण कुठे आढळतं? हे आहे तुमचं 11th NCERTचं पुस्तक, आणि या 11th NCERTच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जेवढ्या काही अलगी आहे, ज्याला आपण थॅलोफायटा म्हणतो, थॅलोफायटा गट आहे, या थॅलोफायटा गटामध्ये तुम्हाला क्लोरोफायसी असेल, त्यानंतर फिओफायसी असेल, त्यानंतर रोडोफायसी असेल, आणि त्यानंतर काय आहे, तीनच आहेत बरोबर. क्लोरोफायसी आहे, फिओफायसी आहे आणि रोडोफायसी आहे. हिरवी शैवाळ, त्यानंतर तपकिरी शैवाळ आणि लाल शैवाळ, आणि याच्यामध्ये असलेल्या सगळ्या माहिती मला या पुस्तकात दिलेल्या आहेत. म्हणून माझा हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न माझा या पुस्तकामधून कव्हर होतो. कारण इथं किटोफेरल्स हा गट म्हणालेला आहे शैवाळांच्या वर्गीकरणामध्ये. त्याच्यात तुम्हाला सायनोफायटा म्हणजे तुमची ब्लू ग्रीन अलगी आहे, रोडोफायटा म्हणजे तुमची रेड अलगी आहे. मग हा जो किटोफेरल्सचा गट आहे हा तुमच्या ग्रीन अलगी जो आहे या ग्रीन अलगीमध्ये येतो. त्याच्याबद्दलचा प्रश्न त्यांनी विचारलाय, जो माझा 11वीच्या पुस्तकामध्ये कव्हर होतो. हा प्रश्न तर आपण सोडवणार होतो आपल्या लॉजिकनुसार. त्यानंतर पुन्हा हा जो प्रश्न विचारलेला आहे, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कुठल्या शैवाळांचा वापर केला जातो, सेम प्रश्न, त्याच सेम आत्ता जो आपण घटक बघितलेला होता, आत्ता जे आपण पुस्तक बघितलेलं होतं, याच ठिकाणावरून तुमचा जो प्रश्न आहे. आणि आता याच्या पुढे जेवढे काही तुमच्या अलगीवरती प्रश्न विचारले जातील, जेवढे काही तुमच्या शैवाळावर प्रश्न विचारले जातील, त्याच्यामध्ये कुठले कलर पिगमेंट्स असतात, कुठलं त्यांच्यामध्ये जे पिगमेंट्स आहे ते पिगमेंट्स एबीसी कोणामध्ये असतो, बीसी कोणात असतो, एसी कोणात असतो, एबी कोणात असतो, हे सगळे जे पुढचे येणारे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न तुमचे याच पुस्तकामधून येणार आहेत, जे प्रश्न अजूनपर्यंत विचारून झालेले नाहीत. सो हे सगळं तुमचं या पुस्तकामधून कव्हर होतं. पुढचा प्रश्न घ्या. इथे तुम्हाला मिओसिस आहे आणि या मिओसिसचे टप्पे विचारलेले आहेत. आता मिओसिस म्हणजे काय, तर मिओसिस आणि मायटोसिस या दोन्ही सेल डिव्हिजनच्या, दोन्ही काय आहेत, सेल डिव्हिजनच्या मेथड आहेत. तर हा जो प्रश्न आहे तुमचा, हा प्रश्न तुमचा कव्हर होतो. हे पण सेम तेच पुस्तक आहे, 11th NCERTचं पुस्तक आहे, आणि इथून हा तुमचा प्रश्न कव्हर होतो. आता हा जो प्रश्न आहे हा कुठला आहे तुमचा, त्याच पुस्तकातला आहे, जे म्हणजे त्याच पेपर मधला आहे 2023च्या. बघा इथे मिओसिस 1 सांगितलेला आहे, आणि मिओसिस 1 मध्ये लेप्टोटीन आहे, झायगोटीन आहे, त्यानंतर पॅचिटीन आहे, हे सगळं, आणि डिप्लोटीन आहे, चियास्माटा दिलेला आहे. हे सगळं तुमचं कुठे विचारलेलं होतं, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, हे सगळं झायगोटीन, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस जो प्रश्न विचारलेला होता, तो प्रश्न तुमचा इथेच लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस कुठे पुस्तकात आहे, 11वीच्या पुस्तकामध्ये हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात, तर पोरीफेरा बद्दलची माहिती तुम्हाला विचारलेली आहे, आणि पोरीफेराचे गॅमेट्स तुम्हाला दिलेले आहेत इथे. कायनोसाइट्स ऑर कॉलर सेल्स लाईन इन द स्पॉन्जी कोएल अँड द कॅनल्स, म्हणजे जो स्पंज आहे तुमचा, स्पंज ज्याला आपण काय म्हणतो, पोरीफेरा म्हणतो, तर पोरीफेराची सगळी वैशिष्ट्य एवढीशीच तुम्हाला इथे दिलेली आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की काय आहे, तर काय आहे ते कायनोसाइट्स आहे, आर्किओसाइट्स आहे, मायोसाइट्स आहे आणि पिनोसाइट्स आहे. काय होतं तिथे, पोरीफेराचे गॅमेट्स जे आहे ते पोरीफेराचे गॅमेट्स कशामुळे तयार होतात, तर जे कायनोसाइट्स आहे त्या कायनोसाइट्समुळे तुमचे जे पोरीफेराचे गॅमेट्स आहेत हे तयार होत असतात. तो प्रश्न आयोगाने इथला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ऑरेलियाच्या लार्वल स्टेजेस विचारलेले आहेत तुम्हाला. या ऑरेलियाच्या लार्वल स्टेजेस असतील. त्यानंतर हे जे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग विचारलेला आहे तुम्हाला, हा प्रश्न तुमचा इथे आयोगाने जो रेप्टिलिया आहेत, हे रेप्टिलिया आणि वरती असणारे उभयचर, तर ह्या उभयचर मधले आणि या रेप्टिलियामध्ये जेवढे प्राणी दिलेले आहेत हे सगळे प्राणी तुम्हाला इथे एकत्र करून तुमच्या या प्रश्नामध्ये दिलेले आहेत, जिथून तुमचा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. त्यानंतर ऑरेलिया आहे, याच्या लार्वल स्टेजेस जे आहेत, तर तो फोटो याच्यात आला नाहीये, मात्र तो फोटो सुद्धा तुमच्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ऑरेलिया जो की कशामध्ये येतं, तर ते येतं सिलेंट्राटा या गटामध्ये, आणि ऑरेलिया हा असा प्राणी आहे ज्याला आपण जेलीफिश म्हणतो, ज्याच्यामध्ये
सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन, ज्याला पॉलिप आणि मेडुसा जे दोन भाग आहेत सिलेंट्राटाचे, तर ते दोन्ही भाग दाखवणारा गट म्हणजे कोण आहे तुमचा ऑरेलिया आहे. त्याच्यावरती हा प्रश्न विचारलाय जो की तुमच्या त्या पुस्तकामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर इथे विचारलेला शार्क बद्दलचा जो प्रश्न आहे, एकच मिनिट, हे एम्फिबियन्स आले, सॅलॅमेंडर, टोड वगैरे दिलेला आहे, तिथून तो मगाचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर तिथं दिलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मी दाखवते, एकच मिनिट. ऑस्टिकथाईस आणि कॉन्ड्रिकथाईस हा एक प्रश्न विचारलेला होता, एक पेज त्याचा आलं नाहीये. तर ऑस्टिकथाईस वरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कुठला मासा जो आहे, हा कुठला मासा तुमच्या ऑस्टिकथाईस या गटामध्ये येतो. आणि आयोगाने ऑप्शन दिलेले होते शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे आणि कटला. तर हा जो तुमचा कटला आहे, हा कटला कशामध्ये येतो, तुमच्या ऑस्टिकथाईस मध्ये येतो. आणखीन आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता की जे तुमचे उडणारे मासे आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना एक्झोसिस्ट असं म्हटलं जातं, तर ते सुद्धा तुमच्या कशामध्ये येतात, तर ते सुद्धा तुमच्या याच भागामध्ये बघा. एक्झोसिस्ट म्हणजे काय, तर उडणारे मासे, फ्लाइंग फिश, याला एक्झोसिस्ट असं म्हटलं जातं. हा प्रश्न इथला होता. त्यासोबतच ऑस्टिकथाईसच्या आधी आहे कॉन्ड्रिकथाईस, हा एक माशांचा गट आहे. तर तो प्रश्न जो की शार्क वरती विचारलेला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला, आणि त्याचे जे खवले आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये मी चुकून सायक्लॉइड सांगितलं, तर त्याचे जे प्लॅकॉइड खवले आहेत तर त्या प्लॅकॉइड खवल्यांची बद्दल माहिती आणि शार्क बद्दलची पूर्ण माहिती, त्यांचं जे मुख आहे ते अधर बाजूस आहे का वेंट्रल साईडला आहे का डॉर्सल साईडला आहे, तो प्रश्न शार्कचा विचारलेला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तो सेम याच पुस्तकातल्या ह्याच्या आधीचं जे पान आहे तिथून तो विचारला गेलेला होता. हे जे स्टिंग रे आहेत, कुठे गेले तुमचे स्टिंग रेज असतील, इलेक्ट्रिक रे असेल, हे मासे आहेत. शार्क हा दिलेला मासा आहे आणि खाली दिलेला जो तुमच्या कॉन्ड्रिकथाईस मध्ये येतो आणि ऑस्टिकथाईस मध्ये येतो. ऑस्टिकथाईस मध्ये येणारा मासा कुठला आहे तुमचा, कटला आहे, रोहू आहे. हे जे की ज्यांना हाडं असणारे म्हणजे बोनी स्केलेटन असणारे आणि ज्यांना कार्टिलेज आहे तर ते कशामध्ये येतात, कॉन्ड्रिकथाईस मध्ये येतात. तर हे सगळं वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यासोबतच पुढे अजून आपण आणखीन प्रश्न घेऊया. आता वरती प्रश्न घेतलेले आहेत. इथे तुम्हाला दिसतोय डायबिटीस इन्सिपिडस, हा जो डायबिटीस इन्सिपिडस हा जो होणारा आजार आहे त्याच्यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा किडनी तुमची ट्युब्युलर सिक्रिशन जे आहे हे पूर्णपणे त्याच्यामध्ये होत नाही तेव्हा माणसाला कोणता आजार होतो, तर माणसाला मधुमेह इन्सिपिडिस, ज्याला आपण डायबिटीस इन्सिपिडिस असं म्हणतो, हे तुम्हाला याच पुस्तकामध्ये खाली दिलेलं आहे. पिनियल ग्लँड आहे तुमचा जो की मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक स्रवतो, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर T4 असेल ज्याच्यामध्ये T4 आणि T3 असेल, हे संप्रेरक ही तुमची थायरॉइड ग्लँडद्वारे स्रवली जातात, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच हायपरथायरॉइडिझम असेल, ग्रेव्स डिसीज असेल, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ॲडिसन्सचा डिसीज असेल, जर तो ॲड्रिनल ग्लँड वरून ॲड्रिनल ग्लँड जो आहे याच्यामध्ये तुमचे दोन भाग आहेत, तुमचा एक मेडुला आहे आणि एक कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्स मधून स्रवणारे हार्मोन्स कुठले, त्याच्यानंतर मेडुला मधून स्रवणारे हार्मोन्स कुठले, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन हा जो आहे, इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन, ॲड्रिनलाइन म्हणा किंवा नॉर ॲड्रिनलाइन म्हणा, त्यांची नावं आहेत ती फक्त. तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. इमर्जन्सी हार्मोन जो आहे ॲड्रिनलिन आपण ज्याला म्हणतो, त्याला आपण इमर्जन्सी फ्लाईट अँड फाईट हार्मोन म्हणतो, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला जो की तुमच्या या पुस्तकामधून तुमचा कव्हर होतो. त्यानंतर पॅनक्रियाबद्दल आयोगाने विचारलेले प्रश्न, अल्फा सेल्स असतील, बीटा सेल्स असतील, ग्लुकॅगॉन आहे, इन्सुलिन आहे, यांची कार्य विचारलेली आहेत. इस्लेट्स ऑफ लँगरहन्स आहे, ते कुठे आहे, आयोगाने विचारलेलं आहे, ते पॅनक्रियामध्ये आहे, प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढचं असलेलं तुमचं जिम्नोस्पर्म, याला काय म्हटलं जातं, त्याला नेकेड सीड, ज्यांच्या बिया ज्या आहेत या झाकलेल्या नसतात त्याला आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुढे ॲस्कोहेल्मिंथसला आपण राऊंड वर्म म्हणतो, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ॲनिलिडाचे जे गट आहेत तर ॲनिलिडाच्या गटांवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ॲनिलिडामध्ये जो एक्सक्रिटरी ऑर्गन आहे तर तो काय आहे, तर तो नेफ्रिडिया आहे, हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर ऑर्थ्रोपोडा जो आहे यांचे जे लेग्स आहेत, लेग्स यांना जॉईंट अपेंडेजेस असं म्हटलं जातं, हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे, हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 2 नंबरचा लार्जेस्ट फायलम मोलुस्का आहे, इथं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. त्यासोबतच हे हा जो मोलुस्का आहे, या मोलुस्काचं जे कव्हरिंग आहे ज्याला आपण शेल्स, त्याच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो,
ऑन्कोलॉजी म्हणतो का? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला आलेला प्रश्न, तो तुमचा इथून कव्हर होतो. अशा पद्धतीने आयोगाने, हा बघा इथे कॉन्ड्रिकथाइस जे मी मगाशी म्हणत होते, आणि जो शार्क आहे, या शार्कचे खवले जे आहेत ते प्लॅकॉइड स्केल्स आहेत, यांना एअर ब्लॅडर नसतात, आणि यामुळे लक्षात ठेवा हे जे कॉन्ड्रिकथाइस आहेत, या कॉन्ड्रिकथाइसना सतत पोहत राहावं लागतं. आणि हे जर सतत पोहत नाही राहिले, कारण यांच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर नाहीये, हे जर सतत पोहत नाही राहिले तर ते बुडू शकतात पाण्यामध्ये. म्हणजे हा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की मासा असून तो पाण्यात बुडू शकतो. तर हे जे सगळं आहे, हे सगळं तुमच्या या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे मगाचं आहे ऑस्टिकथाइस आणि ते कॉन्ड्रिकथाइस होतं. त्यासोबतच अँफिबियावरती विचारलेला प्रश्न आणि जो मगाचा उभयचर आणि सरपटणारे प्राणी त्याच्यात विचारलेला प्रश्न, तिथं तुम्हाला आरामात इलिमिनेशन करून त्या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. त्यानंतर व्हायरॉइड वरती विचारलेला हा प्रश्न आहे, आणि या व्हायरॉइडची माहिती जी आहे, या व्हायरॉइडची माहिती तुम्हाला इथे या 11वीच्याच एनसीईआरटीच्या या इतक्याच भागामध्ये दिलेली आहे. तिथलीच ही चारही विधानं तिथलीच दिलेली आहेत. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची जी पद्धत वापरलेली जाते, तर त्यासाठी हा चार्ट या पुस्तकात दिलेला आहे, तिथला तो प्रश्न आहे. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड बद्दलची सगळी माहिती पुस्तकामध्ये जो शेवटचा चॅप्टर आहे केमिकल कोऑर्डिनेशन, तिथं दिलेली आहे, त्याच्यामधलीच ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुमची जी क्रेब सायकल आहे, या क्रेब सायकलमध्ये जे तुमचं फ्युमरिक ऍसिड आहे याचं मॅलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं जेव्हा रेस्पिरेशन इन प्लांट्स आपण बघतो, तर त्याच्यात तुमच्या डिहायड्रोजिनेस ही जी प्रोसेस आहे त्याच्यामधून तुमच्या फ्युमरिक ऍसिडचं मॅलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं, जे की तुमच्या सिट्रिक ऍसिड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, ज्याला आपण टीसीए सायकल असं सुद्धा म्हणतो, ज्याला आपण क्रेबची सायकल असं सुद्धा म्हणतो. तर ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथं ही आहे तुमची सिट्रिक ऍसिड सायकल, ज्याला आपण क्रेबची सायकल असं सुद्धा म्हणत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेमध्ये नाही? हे आपण असा भाग घेत आहोत की जिथे जो भाग तुमचा आपल्या रेफरन्स पुस्तकांमधून, आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधून जे कव्हर होत नाही, तो भाग आपण कुठून कव्हर करायचा? तर ही आहेत 11th आणि 12th एनसीईआरटीची पुस्तकं, जिथून हा सगळा भाग आपला कव्हर होत असतो. पुढचा प्रश्न आहे की कुठली खालील प्रक्रिया श्वसन प्रक्रियेमध्ये म्हणजे रेस्पिरेशन मध्ये नाहीये? तर रेस्पिरेशन मध्ये 3 प्रक्रिया असतात. पहिली आहे तुमची ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर जे पायरुविक ऍसिड तयार झाले ते तुमचं जातं सायट्रिक ऍसिड सायकलमध्ये, ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड सोबत ते सिट्रिक ऍसिड बनवतं, आणि त्याच्यापासून तुमचे जे NADH आहेत, FADH आहेत, हे तयार होतात, आणि पुढे ते जातात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मधून, आणि तिथून तुमची ATP जी आहे, ATP मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये तयार होते. तर ह्या सगळ्या सायकल म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस तुमच्या रेस्पिरेशन मध्ये आहेत. केल्विन सायकल कुठे आहे, ज्याला आपण C3 सायकल म्हणतो, ही आहे तुमच्या फोटोसिंथेसिस या घटकामध्ये. दिलेलं कुठे आहे? या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सो हे सगळं कव्हर करण्यासाठी म्हणून आपण इथं दिलेलं आहे तुमचं. त्यासोबतच हा जो प्रश्न विचारलेला होता, कुठली पायरी तुमच्या रेस्पिरेशन या प्रोसेसमध्ये नाहीये, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न, तर ही आहे तुमची प्रोसेस, आणि इथे तुमचा ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट हे 2 तयार होतात. हे 2 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 3PGA म्हणजे हा तुमचा 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार होतो असं दिलेलं आहे. मात्र दुसरा नंबरचं जे ऑप्शन त्याच्यात दिलेलं आहे ते मात्र या तुमच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सापडत नाही. अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न जे आहेत, जे आपल्याला सुटत नाहीत, जे आपल्या पुस्तकांमधून कव्हर होत नाही, असे सगळे प्रश्न जे आहेत, हे सगळे प्रश्न आपण आपल्या या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत. सायन्स 13 डेज बॅच असं नाव आहे त्याचं. त्याची फी ऑलरेडी आधी जास्त होती 199, मात्र आता थोडेच दिवस राहिलेले आहेत परीक्षेला, आणि त्यामुळे त्याची फीज आपण फक्त 99 रुपये केलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ती बॅच घेतलेली आहे आणि त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होतोय. आणखीन एक गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं की एनसीईआरटी जे आहेत हे फार इंग्लिशमध्ये दिलेले आहेत, आम्हाला इंग्लिश कळत नाहीये, किंवा आम्हाला इंग्लिश जे वाचलेलं आहे आणि यातलं नक्की वाचायचं काय, इतकी जाडी जाडी पुस्तक आहे त्याच्यातलं नक्की वाचायचं काय? तर हे सगळे घटक त्यातलं जितकं महत्वाचं आहे फक्त तेवढंच आपण या बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे. जे आपल्या परीक्षेला येऊ शकतं ते सगळं आपण तिथे मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे पुढच्या परीक्षेसाठी. त्यासाठी आणि त्याच्या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो नक्कीच चेकआउट करा, ठीक आहे. आणि त्याचं डेमो लेक्चर जे आहे हे डेमो लेक्चर ऍप वरती उपलब्ध करून दिलेलं आहे, जिथे तुम्हाला रेस्पिरेशन हा जो महत्वाचा चॅप्टर आहे, जिथे आता आपण ह्या तुम्हाला 3 स्टेजेस सांगितल्या, त्या सगळ्या 3 स्टेजेस अगदी डिटेल मध्ये मी तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. सो ते डेमो लेक्चर तुम्ही नक्की पाहून घ्यायला पाहिजे, ठीक आहे. सो थांबूया आपण इथे.